संदेश बुलंद तोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील गुरुकृपा कॉलनी येथील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कॉलनीमध्ये आजपर्यंत एकदाही कायमस्वरूपी रस्ता तयार करण्यात आलेला नाही असा नागरिकांचा आरोप आहे। दरवर्षी नागरिकांकडून निवेदने, स्मरणपत्रे आणि मागण्या दिल्या जातात, मात्र यंदा तर नेहमीप्रमाणे टाकण्यात येणारी 1 ते 2 ट्रॅक्टर मुरमांची तात्पुरती मलमपट्टी सुद्धा करण्यात आलेली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे। सध्या पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून घराबाहेर पडताच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांना चिखलातून वाट काढावी लागते। बाजारात जाणे, शाळेत जाणे किंवा दैनंदिन कामासाठी बाहेर पडणं ही रोजची शिक्षा बनली आहे। अनेक वेळा दुचाकी चिखलात अडकतात, चपला तुटतात आणि अपघाताचा धोका निर्माण होतो। याशिवाय फुटलेल्या गटारी, साचलेलं घाण पाणी, उघडी गटारे आणि परिसरात फिरणारी मोठी जनावरं यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांचा सवाल आहे की प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामांना नेहमीच दुय्यम वागणूक का? आमच्या भागातील कामांना मंजुरीच मिळत का नाही? गुरुकृपा कॉलनीतील महिलांनी स्पष्ट इशारा दिलाय की आता केवळ निवेदन देऊन थांबणार नाही, गरज पडल्यास नगरपंचायतीतच ठिय्या आंदोलन करू। त्यानंतर ही दखल घेतली नाही तर मुख्याधिकाऱ्यांना आमच्या कॉलनीत येण्याचं खुलं आमंत्रण आहे। त्यांनी स्वतः चिखलातून चालून वास्तव पाहावे, तरीही प्रश्न सुटला नाही तर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यास आम्ही तयार आहोत। नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संबंधित नगरसेवक यांच्याकडे ही शेवटची अपेक्षा व्यक्त केली असून तातडीने रस्ता, गटार व इतर मूलभूत सुविधांची कामं सुरू करण्याची मागणी केली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।